पुण्यातल्या सभेत नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात अनेक भटकते आत्मा आहेत असं म्हटलं आणि शरद पवार यांच्यावर टीका केली। त्याला आता पवारांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय। माझा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ आहे असं म्हणत शरद पवार यांनी मोदींच्या टीकेला उत्तर दिलेले। दरम्यान भटकती आत्मा यावरून पेटलेल्या राजकारणाचा आपण आढावा घेऊयात या रिपोर्टमध्ये। राजकारणातली भटकती आत्मा कोण? पंतप्रधान मोदींचा रोख शरद पवारांकडे। हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है। शरद पवारांचं मोदींना चोख प्रत्युत्तर। आत्मा अस्वस्थ आहे, खरं आहे, तो अस्वस्थ स्वतःच्या स्वास्थ्यासाठी नाही। पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील सभेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भटकती आत्मा कोण असा सवाल उपस्थित झाला। मोदींनी कुणाचंही नाव न घेता महाराष्ट्र भटकत्या आत्म्यांच्या शिकार झाल्याची टीका केली। मात्र मोदींचा रोख शरद पवारांकडेच होता। दरम्यान मोदींच्या या टीकेला शरद पवारांनीही चोख प्रत्युत्तर दिलंय। माझा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ असल्याचं म्हणत शरद पवार यांनी सर्वसामान्यांना साथ घातली आहे। कि कुछ भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती हैं और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है। हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है। आज से 45 साल पहले यहां के एक बड़े नेता ने अपनी महत्वाकांक्षा के लिए इस खेल की शुरुआत की और तब से महाराष्ट्र एक अस्थिरता के दौर में चला गया। आत्मा अस्वस्थ आहे, खरं आहे, तो अस्वस्थ स्वतःच्या स्वास्थ्यासाठी नाही। माझ्या शेतकऱ्याच्या हिताचं दुखणं मानायचं असेल तर त्यासाठी अस्वस्थ हा विचार नाही पाहिजे। हे महागाईनं संकटात आली, लोकांना संसार प्रपंच करणं अवघड आहे आणि त्या संबंधीची भूमिका मांडली आणि त्यासाठी अस्वस्थता दाखवली। ते 100 वेळेला ही अस्वस्थता मी दाखवल्याची अस्वस्थ अवस्था नाही। या सर्व आरोप प्रत्यारोपांमध्ये अजित पवारांची चांगलीच कोंडी झाली आहे। कधी काळी शरद पवारांना आमचं दैवत असं सांगणारे अजित पवार आता ऐकून न ऐकल्यासारखं करतात। आपल्या रोखठोक भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले अजित पवार आता नरेंद्र मोदींनी कुणाचं नावच घेतलं नाही असं स्पष्टीकरण देत आहे। मोदी साहब ने किसी का नाम नहीं लिया है। अभी लोग क्या बोलेंगे क्या नहीं बोलेंगे वो लोगों का अधिकार है, वो संविधान ने उनको दिया है। लेकिन ये उन्होंने वो स्टेटमेंट किया वो मैंने सुना है। मैं पूछूंगा जब नेक्स्ट कोई मीटिंग में हमारा बात हो जाएगी कि ये अदृश्य आत्मा का उसका नाम क्या है, ऐसा पूछूंगा और तब उन्होंने बताया तो मैं आपको बताऊंगा। मात्र शरद पवारांचे शिलेदार जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदींवर सडकून टीका केली। ज्या दिवशी मतं मोजतील त्यावेळी नरेंद्र मोदींना कळेल की ही भटकती आत्मा नाही आहे, ही भारतातली आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे। महाराष्ट्राचा आत्मा म्हणून शरद पवारांच्याकडे आज सगळा उभा महाराष्ट्र बघतो। प्रत्येक महाराष्ट्राच्या दौऱ्यात आल्यावर शरद पवारांना शिव्या देणे, पवार साहेबांच्यावर काही ना काही बोलणे, याच्याशिवाय देशाच्या पंतप्रधानांना पुढचं काही बोलताच येत नाही। मोदींचा एक अतृप्त आत्मा आहे आणि तो आत्मा महाराष्ट्रात भटकतो आहे आणि हा आत्मा जेव्हा भटकतोय असे अनेक आत्मे महाराष्ट्रात 450 वर्षापासून भटकत आहेत, जे मराठी माणसाचे शत्रू आहेत, ज्यांना महाराष्ट्रानं गाडलंय, अशा सगळ्यांचे आत्मे महाराष्ट्रामध्ये गेल्या 400 वर्षापासून भटकत आहेत। त्यात हा
नवीन गुजरातचा आत्मा आहे. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घ्यायची आहे, मात्र मोदींच्या या महत्वाकांक्षेच्या आड महाराष्ट्र उभा आहे. राम मंदिर आणि इतर धार्मिक मुद्द्यांमुळे देशभरात मोदींची लाट आहेच, मात्र महाराष्ट्रात शरद पवार व उद्धव ठाकरेंना मिळणारा प्रतिसाद हा मोदींसाठी चिंतेचा विषय बनला आहे. आणि त्याचमुळे महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. जाहीर सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरेंवरती, उद्धव ठाकरेंची शिवसेना ही नकली शिवसेना, तसेच शरद पवारांवरती भटकती आत्मा अशी वैयक्तिक टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र शरद पवार आणि ठाकरेंवरती थेट वार करण्याची भाजपची ही स्ट्रॅटेजी भाजपसाठी कितपत फायदेशीर ठरेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सूरज मसूरकर, साम टीव्ही न्यूज.